काय हो, तुम्ही कधी उकळत्या पाण्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून ही रेसिपी बनवली आहे का? नसेल बनवली तर एकदा नक्की बनवा. पावसाळ्यामध्ये तोंडाची चव दुप्पट वाढवणार बघा आणि जेवणाची सुद्धा. तर एकदा तुम्ही बघितलं तर 100% बघितल्यावर करणार. त्यासाठी इथे कमी तिखट मी हिरव्या मिरच्या घेतल्या. 1 ते 1.5 तांब्या पाणी गरम करायला ठेवलं. उकळी आल्यानंतर उकळत्या पाण्यामध्ये हे हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि चमच्याने अधूनमधून हलवायच्या, म्हणजे एकसारख्या सगळीकडे वाफल्या जातात. आता इथे बघा खलबत्त्यामध्ये मी लसूण सोललेला घेतला आहे. जवळपास बघा इथे अर्धी वाटी असं एक लसणाची कांडी पूर्णपणे सोलून ती त्यामध्ये खलबत्त्यामध्ये थोडंसं असं टेचून घ्यायचं आहे. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ थोडंच टाकायचं आहे. नंतर लसूण ओबडधोबड टेचून घ्यायचा आणि ह्या हिरव्या मिरच्या बघा वाफलेल्या आहेत. आता ह्या अशा चिमट्याने पकडून मी एका ताटामध्ये काढून घेते आहे. तर बघा एकसारख्या अशा सगळीकडे वाफल्या गेल्यात आणि मध्ये असं कैचीने कट मारायचा आहे मिरच्यांना. त्यासाठी अशा ह्या लांब लांब हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या घ्यायच्या आहेत. आता मध्ये असं कैचीने कट मारला तर पुढे तुम्हाला समजेलच मी कशासाठी कट मारला आहे. तर अशा पद्धतीने वाफवून घ्यायच्या आणि मध्ये कट करून घ्यायच्या आहे. त्यानंतर इथे एक पॅन गरम करायला ठेवायचं गॅसवर. त्यामध्ये बघा 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमी करायची. त्यानंतर अर्धा चमचा जिरी, अर्धा चमचा मोहरी टाकायची. ठेचलेला हा ओबडधोबड लसूण त्यामध्ये छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. एवढी टेस्टी रुचकर रेसिपी आहे ना, तुम्ही 100% बघितल्यावर करणार. थोडीशी चिमूटभर हळद टाकायची कलरसाठी आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे. अर्ध लिंबू पिळाल्यानंतर त्यामध्ये बघा ह्या हिरव्या मिरच्या वाफवलेल्या सगळ्या एकसारख्या अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता आपण जे मध्ये कट केलेलं आहे मिरच्यांना त्या आतपर्यंत हे व्यवस्थित अशा त्या फोडणीमध्ये छान परतल्या जातात आणि चव एकदम भन्नाट लागते. आता त्यामध्ये बघा 2 चमचे जाडसर असा दाण्याचा कूट टाकायचा आहे. हवं तर तुम्ही थोडेसे शेंगदाणे भाजून ओबडधोबड असे खलबत्त्यामध्ये कुटून सुद्धा ॲड करू शकता. इथे मी जाडसर असा दाण्याचा कूट टाकला आहे. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. एवढी टेस्टी ही रेसिपी आहे तर बघा जेवणाची आणि तोंडाची चव दुप्पट वाढवणार. आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जेवायचा कंटाळा येतो, भाजी भाकरी रोज रोज खायचा कंटाळा आला तर तुम्ही असं तोंडी लावायला हा मिरचीचा ठेचा म्हणू शकता किंवा ह्या परतलेल्या मिरच्या घेऊ शकता. यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. आपण अगोदर लसणामध्ये टाकलं होतं. तर बघा लोणच्याला सुद्धा मागे टाकेल एवढ्या ह्या अशा भन्नाट परतलेल्या मिरच्या लागतात. नक्की ही रेसिपी बनवून बघा आणि नंतर असं काचेच्या भांड्यामध्ये तुम्ही काढून सर्व करू शकता. जेवणासोबत थोडी थोडी तोंडी लावायला घेतली तर जेवणाची आणि तोंडाची चव दुप्पट वाढवणार बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑल सेट करा, म्हणजे माझ्या तुम्हाला अशा छान छान आणि टेस्टी रेसिपी पाहायला मिळतील. तर बघा पावसाळ्यामध्ये जेवण आपल्याला जात नाही किंवा भाजी भाकरी खायचा कंटाळा येतो, त्यावेळेला तुम्ही असं तोंडी लावायला जर हा मिरचीचा ठेचा घेतला तर बघा एवढी टेस्टी आणि रुचकर रेसिपी आहे. तर एवढी भन्नाट चव लागते ना, तर एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास